ठाण्यात संविधान दिंडी काढण्याच्या ठाकरे गटाच्या उपक्रमाचं स्वागत करताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी काही टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की संविधान दिंडी स्वागतार्ह आहे, मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही जण करतायत। संविधान खतरे में असं बोलून लोकांना चुकीचा संदेश दिला जातोय। त्यांनी ठाकरे गटाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि म्हटलंय की प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नेत्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं, मात्र आजी किंवा माजी पदाधिकारी कार्यक्रमाला दिसलेच नाहीत। त्यावरून त्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होते। खासदार म्हस्के यांनी 370 कलम आणि शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवरही निशाणा साधला। त्यांनी स्पष्ट केलं की 370ला काँग्रेसने विरोध केला होता, शहाबानो प्रकरणालाही काँग्रेसचा पाठिंबा दिला नाही। संविधानाच्या सुरक्षेबाबत यांची भूमिका विरोधाभासी आहे। दरम्यान पालकमंत्र्यांनी सांगितलं की ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, तसंच अर्थसंकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत मिळेल असंही त्यांनी जाहीर केलं। ठाण्यातील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणं, संविधानाची दिंडी काढली, आम्ही त्यांचं स्वागत करतो, पण जिकडे जितके शासकीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं लागतं, आजी असून माजी असं। परंतु कुठल्याही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना ही मंडळी हजर नाही आहेत। संविधान खतरे में असं बोलून लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करतात। ज्या संविधानामध्ये वक्फ हा कायदाच नाहीये, त्या वक्फ कायद्याच्या बाजूने केंद्रामध्ये त्या कमिटीमध्ये आरडाओरड केला जातो, त्याच्या सुधारणा बिलांना विरोध केला जातो। त्या देशात संविधानाने एकच कायदा लागू केलाय, पण 370 कलम जे रद्द करण्याकरता जो भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याला यांनी विरोध केला, काँग्रेसने विरोध केला, त्यांच्या बरोबर ही मंडळी आहेत। शहाबानो खटल्यामध्ये जो निर्णय दिला घटनेप्रमाणे त्याला काँग्रेसने विरोध केला, त्यांच्यासोबतही आहेत। केवळ संविधानाचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरता करणं आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं याकरता संविधानाचा उपयोग करतात, हे निषेधात्मक आहे।